नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कडमेश्वर येथे गाळे बांधून देण्याकरिता आज दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता खासदार श्यामकुमार बर्वे व माजी कॅबिनेट मंत्री सुनील बाबू केदार यांचे आगमनानंतर भूमिपूजन करून समोरच्या कार्यक्रमाची रूपरेषा पार पाडली. बघा ही खास रिपोर्ट. महान्यूज 7 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी जितेंद्र कोल्हे, मीडिया रिपोर्टर, स्टेट ऑफ महाराष्ट्र. आज आपण कळमेश्वर येथे संत्रा मार्केट इथे उपस्थित आहे आणि या उपस्थितीमध्ये की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने इथे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. विविध विकास कामाच्या भूमिपूजनाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. विविध विकास काम आहेत. एक 750 मेट्रिक टनाचं गोडाऊन, दुसरं या खाली जागेमध्ये जवळपास 30 दुकानाची गाळे, हा या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित. यामध्ये रोजगारीच्या ज्या उपलब्धी आहे, ज्या आता बेरोजगारी आपण जे पाहत आहे, तर याच्या संबंधी त्या बेरोजगारांना म्हणजे रोजगार म्हणून काय नेहमी उपाय म्हणजे मिळणार त्यांना? आपण या ठिकाणी 30 गाडे या ठिकाणी बांधत आहोत. शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी आपल्या मुलांना त्या ठिकाणी गाळे घेऊन देऊ शकते आणि त्या ठिकाणी दुकान थाटू शकते. शेतकऱ्याची संस्था असल्यामुळे दुकानाची गाळ्याची किंमत जी आहे ते बाजारभावाप्रमाणे न ठेवता जे रेडी रेकनर आहे शासनाचं, त्या शासनाच्या रेडी रेकनरप्रमाणे म्हणजे बोली न लावता, त्याची किंमत न वाढवता शासनाच्या रेडी रेकनरप्रमाणे आपण ते त्यांना गाळे देऊ. म्हणजे हा जो लाभ आहे तो शेतकऱ्यांनाच घेता येईल, त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तींना ते गाळे विकत घेता येईल? सर्वात प्रथम प्राधान्य हे शेतकऱ्यांना. सर्वात प्रथम प्राधान्य आपण शेतकऱ्यांना देतो. आपलं यावर काय मत आहे सर, की आणखी अजून काय अशा उपाययोजना व्हायला पाहिजे जे आपल्या कळमेश्वर नगरीमध्ये लोकांना रोजगार जास्त प्रमाणात किंवा शेतकऱ्यांना रोजगार जास्त प्रमाणात मिळेल? आज शेतकऱ्यांची स्थिती बघितली आहे तर या पद्धतीची झालेली आहे की जे तुम्ही सांगू शकता त्याला? ही जी बाजार समिती आहे किंवा खरेदी विक्री संस्था आहे किंवा नागपूर जिल्ह्यातल्या ज्या सहकारातल्या संस्था आहे, ह्या स्वर्गीय बाबासाहेब केदार यांनी स्थापन केलेल्या आहे. याच्यामध्ये सरकारचं कुठलंही योगदान नाही आणि ज्या काही संस्था उभ्या केल्या त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी नोकऱ्या दिल्या किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या ठिकाणी व्यवसाय त्यांना मिळालेला आहे. समजा या ठिकाणी आता सब्जी मार्केट आहे, धान्य मार्केट आहे. त्या धान्य मार्केटामध्ये किंवा सब्जी मार्केटामध्ये व्यापारी त्या ठिकाणी काम करतात, दलाल काम करतात, त्याच्यावर अवलंबून असणारे ट्रान्सपोर्टर आहेत आणि अनेक लोक त्या ठिकाणी काम करतात. अशा प्रकारच्या ह्या संस्था उभ्या केलेल्या आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना कुठं ना कुठं बाजार मार्केट उपलब्ध करून दिल्यामुळं त्यांना कुठंतरी मालाला आपल्याला न्याय देता येते, म्हणून ह्या संस्था आहेत. आणि ह्या संस्था जर उभ्या केल्या नसत्या तर सरकारच्याच भरोश्यावर किंवा आपण खाजगी व्यापाऱ्याच्या भरोश्यावर उभे राहिलो असतो तर शेतकरी कुठंतरी आज जी परिस्थिती आहे की ओपन मार्केटमध्ये शेतकऱ्यांना माल विकावा लागतो. उदाहरण देता येईल तुम्हाला, काँग्रेसच्या काळामध्ये कॉटन फेडरेशन होतं, हमीभाव होता आणि हमीभावानं कापसाला भाव मिळत होता. आज व्यापाऱ्याच्या त्या जिनामध्ये गाडी गेल्यानंतर तो भाव लावतो, तोच भाव घ्यावा लागतो. अशी परिस्थिती आपल्यावर आलेली आहे. शेतकऱ्यांबद्दल बोलायचं झाल्यास शेतकरी आज ओला दुष्काळाच्या छायेमध्ये आहे. अतिवृष्टीमुळे संत्रागळ झाली, कॉटनची परिस्थिती तेच आहे, सोयाबीनची मातीमोल झालं. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आधार देणारं हे सरकार तरी मला वाटत नाही. कारण आजपर्यंत जो सर्वे झाला, खूप घोषणा झाल्या, या सर्वेमध्ये शासनाने सांगितलं या तालुक्यामध्ये समजा 70% लोक हे कापूस उत्पादक शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांना कापूसच त्या अतिवृष्टीमधून सोडून दिला. आम्ही परवा काँग्रेस कमिटीच्या वतीनं डेप्युटेशन दिलं तहसीलदाराला. त्या ठिकाणी काही सरपंचांनी सांगितलं की कापसाचं पीक हे ग्रामसेवकांनी घेतलंच नाही, कारण वरून सूचना अशा आहे की फक्त सोयाबीन, मोसंबी आणि संत्रा त्याच्यामध्ये घ्या. नोटबंदी झाली तेव्हापासूनची जी परिस्थिती जे शेतकऱ्यांची आहे, कडकडीची जी परिस्थिती त्यांच्यावर जे उद्भवत आहे, ते आतापर्यंत त्याच्यामध्ये सुधारणा झाली आहेत का सर?
नोटबंदी झाली, कोरोना झाला, त्याच्यानंतर ज्या ज्या आपत्ती या सामाजिक जीवनामध्ये लोकांवर आल्या त्याचा प्रत्यक्ष हा पीडित शेतकरी आहे. आजचं उदाहरण सांगतो. एप्रिल महिन्यामध्ये खताचे भाव जे होते त्याच्यापेक्षा आज 400 रुपयानं खताचे भाव वाढले. आणि परवा केंद्र सरकारने हमीभाव डिक्लेअर केले, आधारभूत किंमत. त्याच्यामध्ये 1 क्विंटल गव्हाला 2585 रुपये डिक्लेअर केले. खत जर 1 क्विंटल घ्यायला गेलं तर 42 रुपयाचं होते 1 क्विंटल. म्हणजे आता खत विकून त्या शेतमालकांनी टाकायचं की गहू उत्पादन करायचा की चना उत्पादन करायचं, याचं ताळमेळ कुठेही बसू शकत नाही. आणि हे जे शेतकऱ्यांबद्दल धोरण आहे, हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं हे उदासीन धोरण आहे. याला कोणी वाली नाही. यांनी कितीही म्हणजे म्हटलं, आपल्याला असं म्हणता येईल की समोरचं येणारं राज्य याच्यामध्ये अंबानींनी शेती करावं आणि जे 35 रुपये किलोनी मिळणारे जे गहू आहे ते 150 रुपये किलोनी विकत घ्यायला वेळ लागणार नाही. साहजिक. एक प्रश्न तुम्हाला सर विचारतो मी की आता सध्याच्या स्थितीत मुख्यमंत्री जे त्यांचे होमग्राऊंड असलेले जे महाराष्ट्र आहे, सीएम देवेंद्र फडणवीसजी यांनी म्हटलेलं होतं की शेतकऱ्यांचा पूर्ण सातबारा कोरा करून देईन. याविषयी आपलं काय म्हणणं आहे? त्यांनी निवडणूक व्हायच्या आधी लाडकी बहीण योजना राबवली. निवडणूक व्हायच्या आधी त्यांनी पूर्ण शेतकऱ्यांचं कर्जमाफ करू असं सांगितलं. परंतु आजपर्यंत कुठलाही निर्णय कर्जमाफीच्या बाबतीत आणि सातबारा कोरा करण्याच्या बाबतीत कुठलाच निर्णय फडणवीस सरकारने केलेला नाही. तर यावर आपण आतापर्यंत विरोधी पक्ष म्हणून आपण काय कोणत्या कामगिऱ्या बजावल्या त्यांच्या विरोधामध्ये? आम्ही तालुक्याच्या पातळीवर, जिल्ह्याच्या पातळीवर आंदोलन केलं. जिल्ह्याच्या पातळीवर, तालुक्याच्या पातळीवर आपण शासनाला निवेदन दिलं की कुठेतरी या झोपलेल्या सरकारला जाग आला पाहिजे आणि शेतकऱ्यांची जी व्यथा आहे ती शेतकऱ्याची व्यथा या बाजार समितीच्या माध्यमानं, खरेदी विक्रीच्या माध्यमानं शासनापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. समोरची वस्तुस्थिती काय असू शकते आता की त्यांच्या विरोधामध्ये न्यायालयाला वगैरे दाखल करणे असा काही विचार? कसं आहे, ते कायद्यामध्ये असं जरी जाहीर केलं त्यांनी जाहीर जरी केलं किंवा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जरी असेल तरी कोर्ट मात्र याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. शासनानंच कुठेतरी या सर्वसामान्य शेतकऱ्यांकरता निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा. धन्यवाद साहेब. खडमेश्वरवरून जितेंद्र कोल्हे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर.